गाव ह्या गाव दिवसेंदिवस शांत पडत चालला होता. कारण प्रत्येक रात्री एक पुरुष गायब व्हायचो. ही गोष्ट ऐकल्यानंतर ABP माझाचा एक रिपोर्टर मनीष गवन गावात येलो. संध्याकाळचे फक्त 6 वाजले होते, पण गावात मनीषला एक पण व्यक्ती दिसत नव्हतो. मनीषने समोर असलेला घर बघल्यान, दरवाजाकडे बघल्यानंतर एक पाटी होती, त्यावर लिहिलेला होता उद्या यावा. तेवढ्यात त्यांना पुढे चला घेतल्यान. तेव्हा ते का मंदिराचो महिनेकार गावलो आणि महिनेकाराक मनीषने विचारल्यान गावात असा काय चालू हा जो रोज एक व्यक्ती गायब होता. यावर महिनेकारान सांगल्यान या गावात एक साडीवाली बाई फिरता. ती रोज एका घरात जाऊन घराचा दरवाजा ठोकावता आणि घरात जो पुरुष असता त्याचं नाव घेता आणि त्या बाईन नाव घेतल्यान की आतमध्ये जो पुरुष असता तो लगेच दरवाजा उघडता आणि असं म्हणतात लाल साडीवाली बाई त्या पुरुषाक घेऊन जाता आणि ते का मारून टाकता. म्हणूनच प्रत्येक घरावर लिहिलेला असता उद्या यावा. यामुळे ती बाई उद्या येता आणि ती बाई रोज रोज येऊन पाठी जाता. एवढा सांगान तो महिनेकार निघान गेलो. आता मनीषला चांगलीच बातमी गावली होती, त्यामुळे मनीष ABP माझाच्या स्टुडिओत निघालो. पण वाटेत त्याची स्कूटर बंद पडली. रस्त्यात कोण सुद्धा नव्हता. संपूर्ण गाव शांत झालेलो. पण मध्येच मनीषला घोंगराचा आवाज येऊ लागलो. घोंगराचा आवाज ऐकल्यानंतर त्याने स्कूटर पळवून घेतल्यान, पण पाठना कोणीतरी मधुर आवाजात त्याचं नाव घेतल्यान, मनीष मनीष. ह्या ऐकान मनीषने जसं आरशात बघल्यान आणि आरशात बघतं तर काय, एक लाल साडीवाली बाई होती. आता मनीषने स्कूटर सोडल्यान आणि गावात धावत गेलो. तो एका दुकानात जाऊन लपलो आणि दुकानाचा दरवाजा बंद केल्यान. पण बाहेरना कोणतरी दरवाजा ठोकावू लागलो. जेव्हा ठोकावूचा बंद झाला तेव्हा मनीषने दरवाजा खोलल्यान, पण बाहेरना लगेच लाल साडीवाली बाई मनीषच्या अंगावर येली आणि मनीष बेशुद्ध पडलो. आणि जेव्हा मनीष उठलो तेव्हा त्याला काय माहितीच नव्हता की रात्री काय झाला. गावात चर्चा होऊ लागली, ह्यो गावातलो नाही हा, म्हणून ह्यो वाचलो. त्यानंतर त्या बाईचो काही पत्तोच नाही. पण गावातले अजून पण घरावर पाठी लावून ठेवायचे उद्या यावा.